समजा भविष्यात कधी जर त्यांनी तुला हो म्हणाल्या तर त्या का म्हणावं त्यांनी तुला हो? माझ्यामध्ये कला आहे की मी कुत्र्याचा आवाज चांगला करू शकतो. मग बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, तेच पाहिजे तुला. अरे पण ह्याने ती इम्प्रेस होईल असं तुला कॉन्फिडन्स कुठून आला? माझ्या मनातून आला ना. मनात बरोबर आहे ना, मनातूनच येतं. मनातून असं थोडं मन वर येऊ दे. हा मनीष, बरं ठीक आहे, होऊ शकतो त्याचा उपयोग की कधी काळी जर तुमचं लग्न झालं आणि घरात जर चोर आले तर तू आवाज काढू शकतोस, जेणेकरून काहीतरी तर फायदा आहे तुझ्या या आवाजाचा. बरं हे केस हेअरस्टाईल आहे का वाळत घातले तिकडे असेल? मनीष, आता तुम्ही जी कला आहे ती सादर कराच. तू काय त्याच्या नंतर तुझा नंबर मागू बरं तू आपला मागे आता आपल्या करणार. कडक मस्त. क्या बात आहे. आणि काय येऊ शकतं तुला? काय येतं? आणि आता आय लव्ह यूच बोलू शकतो. आता फक्त आय लव्ह यू बोलू शकतो. बरं जर बोलायचं असेल तर कशा बोलशील? हॅलो हॅलो, फोन लागला. हॅलो बोल. प्राजक्ताजी, बोल ना फोनवर. हा बोला. मी मनीष बोलतोय, कोण मनीष? तुमच्या प्रेमी. आय लव्ह यू. अरे 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 प्रेमाने बोल. असं बोलला तर मी फोन कट नाही का करणार. नाही नाही नाही, मी असाच बोलतो तुम्हाला. त्याच्यामध्ये थोडं थोडं साठी द्यावं. हा बोलला आणि मराठीतला हा सातारचा टायगर श्रॉफ याच्यासाठी जोरदार. वा 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 दादा. थँक्यू थँक्यू. काय करतो तू मित्र? नाव काय? चेतन शिंदे. तू काय करून दाखवणार जेणेकरून त्या इम्प्रेस होतील? मी शाहरुख खानच्या आवाजात मॅडमला प्रपोज करणार. क्या बात कडक. याला तर इथे सेंटरला झालं पाहिजे शाहरुख खान. करतात ते, करतात. प्राजक्ता, इथून सुरुवात इथून तुझी सुरुवात. अरे रिजेक्ट. तू चढाव्याच्या मध्ये दिसायला आलाय का तिला प्रपोज करायला? ए मॅडमचं नाव असं बोलतो शाहरुख खान. खतरनाक. तुम्ही दोघेही अप्रतिम केलेलं नाहीये. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. पण तुम्ही आलात, मस्त केलं. आणि अर्थातच त्या तुम्हाला नाहीच म्हणणार आहेत, त्यामुळे माहितीच आहे. पण तुम्ही आमचं मनोरंजन केलं. थँक्यू सो मच. टायगर श्रॉफ थँक्यू. अमजद खान थँक्यू. प्लीज तुम्ही बसू शकता. शाहरुखला करायला सांग ना. अरे हो, तुमचं शाहरुख. आमचा शाहरुख आहे ना. कर बरं तू. शाहरुख कर ना प्लीज. मग या सॅनोरिटा असतील समजा तर ते कसं कर. या ना. साहेब कमान. हे मी म्हणू शकू की नाही माहिती नाही. बोला बोला. शकू न रे. विल यू प्लीज मॅरी मी? तुझं लग्न करून देईन. बेस्ट बेस्ट. तर आमच्या गावात ना बरीच लोक भेटायला येतात. तर आता काय झालं, आमचे एक पाहुणे आलेत. त्यांना मी खरं तर येऊ नका सांगितलं होतं, कारण कोणी घुसतंय कुठेही. पण ते आता आलेले ते पाहुणे कोण मला माहित नाही. मला सांगितलं कोणीतरी पाहुणे. ओ पाहुणे, हा ठीक आहे. तुम्ही कोण आहात हे कळेल का आधी? असे कसे घुसला तिथे? ओळखलं नाही होय मला. कोण आज विचारतोय पोरगा? कोण आहात? अरे मामा आहे तुझा मामा. आणि मी मामी
कुठला मामा काय कसा रेफरन्स सांग कोळशेवाडीचा मामा ओळखलं नाही होय मला. असं काय करतो कोळशेवाडी. लहानाचा मोठा झाला कोळशेवाडीत तू अरे डिस्को मामा, मी डिस्को मामा. डिस्को मामा हा कसं नाव अरे दिगंबर संतोष कोळसे. आणि डिस्को मामी आय एम अ डिस्को मामा. आय एम अ डिस्को मामी राजा नाही नाही डिस्को मामा आता माझ्या लक्षात आलं अरे बापरे, अगं बाई नका नका ऐकायचं एवढे पाहुणे आले आज तुझ्या घरी. हो, हो. वा म्हणजे खायला प्यायला चांगलंच असणार म्हणायचं एवढे पाहुणे म्हणल्यावरती. सगळी माणसं टीव्हीत असतात कुणाच्या? सगळ्यांच्या टीव्हीत असतात कारण हे सेलिब्रिटी आहेत. सिरियल बघता की नाही तुम्ही झी मराठीवर होय 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 तरी ओळखीचे वाटलंच चेहरे मला. दिसायला लागलेत मला. ती ओळखीची दिसत आहेत बघा कुठली चेहरे सिरियल? हा कुठली? नकटीच्या लग्नाला यायचा हा वाटलंच मला. एक मिनिट ए तू बेबी ना ग बेबी ना तू बाई केवढं वजन कमी सुकलीस ग सुकून गेली खायला देतं कोणी खायला नाही असं बोल नको का भरल्यासारखं घरात पौर्णिमा छान दिसतेस पण एक सिक्रेट सांगू का तुला म्हणजे आणखीन जर वजन कमी करायचं असेल ना तर माझ्याकडे एक तेल आहे ते देते ते 4 वेळा दिवसातनं पायाला रगडायचं की मग मला बरं वाटेल त्यांनी रगडल्यावर तुम्हाला कसं बरं वाटेल कसं नाही वाटणार ही बसून बसून काही काम करत नाही म्हणून तिचं वजन वाढतंय माझ्या पायाला चोळून दिलं तेवढंच काम करेल तेवढंच वजन कमी होईल नाही का? बेबी आत्या होती तेव्हा काम करत नव्हती आता किती काम करायला लावतात मला माझ्याकडून सगळे काम आणि करतात. आणि बेबी आणि बेबी आत्याने तेल लावलं तर ते बेबी ऑइल नाही होणार आणि पण तुम्हाला सांगतो तुम्ही एक गोष्ट खूप चांगली केली. तुम्ही तुमच्या सिरियल मध्ये राणा दाला घेतलं. हे, काहीतरी उगाच काय ते अरे कन्फ्युजन काय रे काय हा बघ राणा दार उभा राणा राणा दा. एकदा तो डायलॉग बोल ना तो चालतंय की तो एकदा. चालतंय की अरे बाबा राणादा करू नका तुम्ही तुमचं बरोबर आहे तसे दिसतात ते फिजिक्स सेम आहे दोघांचं समजा राणादा नाही ते अभिनय सावंत अरे अभिनय सावंत हा. आई नाही आली तुझी कोण वैशाली सावंत. बुटानी मार खाल तुम्ही बुटानी मार खाल का? तुम्हाला कळलं ना कोण आहे त्यांच्या मम्मी तर बुटानच मार खाल अरे कोण आहे? निर्मितीताई सावंत दादा बस ना गड्या तू बस ना बरोबर. कॉमेडी असते असं काय नाही काय पण सांगतो तू एकदम तुकडा दिसतीस बरं एकदम तुकडा नावच ठेवून घे तुकडा का तुकडा तांदळे. सोनाली ना तू सोनाली ना कशी आहेस बाळा आणि बिझनेस कसं चाललाय मेन बिझनेस अभिनयाचा आहे तो चाललाय त्यांचा नाही नाही छान चाललंय तो साइड बिझनेस आहे अभिनयाचा मेन बिझनेस त्यांचा केटरिंगचा आहे आहे ना? हा? डबे पोचवण्याचं काम करते ना सेट वरती मला माहिती आणि ज्या दिवशी याचं शूटिंग नसतं म्हणे त्या दिवशी पण डबे येतात सेट वरती साधारण एक 7-8 किलो जिलब्यांचं किती गप्प बसा तुम्ही आता नाही नाही माझ्या पोरीचं लग्न आहे ना म्हणून विचारून गेले डिस्काउंट मध्ये होऊन जाईल हा 7-8 किलो तुमच्यासाठी हवा असेल तर फुकट अगं बाई पोर माझी तशीच आहे वर्षानुवर्ष आणि रबडीचं काय राहत ए तुषार देवल जरा नीट वाजवत जाणार आहे का ते ड्रमची काठी इथं पडली आहे ए, बघ. निघा तुम्ही पहिले तुम्ही निघा निघा जा. नाही थांबा. एक निघा. ठिकाणी. हात येईल नाही, हात येईल नाही.